तर माणिकराव कोकाटेंवरून अजून देखील घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। कृषी मंत्री कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते। कोकाटेंबाबत विधिमंडळाच्या चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर, रोहित पवारांची माहिती। जयंत पाटलांची फडणवीसांवर जोरदार टीका, काहीही झालं तरी राजीनामा देऊ द्यायचा नाही हे सरकारचं धोरण। पाटलांची टीका, तर मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानं सर्व सहकारी काम करत असल्याचा हल्लाबोल। समज देऊन सोडून द्या आणि आपल्या लोकांना वाचवा। राज्यात नव्या फडणवीस ऍक्ट, भ्रष्ट मंत्र्यांच्या फाईल्स घेऊन राष्ट्रपतींनाही भेटणार, संजय राऊतांची टीका। तंबी दिल्याच्या बातम्या पसरवून मंत्र्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचं काम, संतोष देशमुखांना न्याय मिळेल का याबाबत शंका, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंचं भाषण संपताना जय शेतकरीचा नारा, अजित पवारांनी दिलेल्या तंबीनंतर कोकाटेंचे सूर बदलले। कृषी विभागातील 169 कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवाल आमदार सुरेश धसांनी सादर करण्याची केली मागणी। सुरेश धस सुप्रीम कोर्टात हायकोर्टाच्या निकालाला चॅलेंज करणार, आमदार धसांचं कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रसाळी यांना पत्र। अजित पवार शब्दाचे पक्के नाहीत हे स्पष्ट, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही। सरकार विरोधात शेतकऱ्यांची मोट बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार, विजय घाडगे आक्रमक। प्रवीण गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संभाजी ब्रिगेड संघटनांचं होणार एकत्रीकरण, लवकरच घोषणा होणार असल्याची मनोज आखरेंची माहिती।